श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाच्या प्रवासात माणूस अनेक नाती जोडत असतो. काही नाती रक्ताची असतात, काही प्रेमाची असतात, काही विश्वासाची, तर काही केवळ गरजेपोटी टिकलेली असतात. पण श्रोतेहो, काळ जसा जसा पुढे सरकतो ना, तसं तसं माणसांचं खरं चेहरं, त्यांची मानसिकता, त्यांची वृत्ती आणि त्यांच्या नात्यामागचं हेतू हे हळूहळू समोर येऊ लागतात. श्रोतेहो, बाहेरच्या जगातील लोकांपेक्षा अनेकदा घरातील, भावकीतील किंवा जवळच्या नात्यातील लोकांकडूनच जास्त अपेक्षाभंग होत असतोय. कारण अनोळखी व्यक्तीकडून फार अपेक्षा नसतात, पण आपल्याच माणसांकडून विश्वास, प्रेम आणि आधाराची अपेक्षा असते. पण आजच्या काळात अनेक नाती जपली जातात, ती मनानं नव्हे तर फक्त स्वार्थाने. चेहऱ्यावर हसू आणि मनात मत्सर, तोंडावर कौतुक आणि पाठीमागं टीका, समोर आपुलकी आणि आडून स्पर्धा, हे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. काही लोक दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्यापेक्षा त्याची चर्चा करण्यात आनंद मानत असतात, तर काही लोक दुसऱ्याचं यश स्वीकारण्यापेक्षा त्यामागं दोष शोधण्यात धन्यता मानत असतात. आणि श्रोतेहो, अशा नकारात्मक मानसिकतेमुळेच नात्यामधील विश्वास कमी होतो आणि माणसं जवळ असून सुद्धा मनानं दूर जातात. श्रोतेहो, घर, कुटुंब, भावकी, समाज किंवा संसार या प्रत्येक ठिकाणी काही चांगली माणसं असतातच, परंतु त्याचबरोबर अहंकार, मत्सर, स्वार्थ, दिखाऊपणा, दुहेरी स्वभाव आणि संधी साधूपणा जपणारी माणसंही असतात. श्रोतेहो, ही माणसं नाती टिकवतात प्रेमासाठी नाही तर फक्त फायद्यासाठी. त्यांना दुसऱ्याचं भलं पाहवत नाही आणि दुसऱ्याचं वाईट ऐकण्यात मात्र विशेष रस असतो. आणि श्रोतेहो, अशा लोकांच्या वागण्यामुळेच अनेक संवेदनशील माणसं आयुष्यभर जखमी होत राहतात. आणि म्हणून श्रोतेहो, आज जे सुविचार आणलेत, हे सुविचार अशाच वास्तववादी अनुभवामधून जन्माला आलेले आहेत. हे विचार कोणाविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी नाहीत, तर माणसांची खरी ओळख करून देण्यासाठी. कारण आयुष्यात सुखी राहायचं असेल तर प्रत्येकाला खुश करण्यापेक्षा प्रत्येकाला ओळखणं अधिक आवश्यक असते. नात्यांच्या गर्दीत स्वतःला हरवण्यापेक्षा वास्तव स्वीकारून स्वतःची किंमत जपणं अधिक महत्वाचं असतंय. बघा, पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही लोक तुमच्या आयुष्यात साथ देण्यासाठी नसतात, तर तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्यासाठी असतात. त्यांना तुमचं सुख पचत नाही आणि तुमचं दुःख सोडवत नाही. ते फक्त तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून स्वतःचा स्वार्थ साधण्याची संधी शोधत असतात. जगात सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आणि सर्वात महाग गोष्ट म्हणजे खरी साथ. कारण सल्ला देणारे हजार मिळतात, पण कठीण काळात खांद्याला खांदा लावून उभे राहणारे फार थोडे असतात. भावकीतील काही लोक तुमच्या प्रगतीवर टाळ्या वाजवतात, पण मनातून त्याच प्रगतीचा मत्सर करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात तुमच्याविषयी स्पर्धा आणि जळफळाट असतो. घरातील प्रत्येक व्यक्ती आपली असतेच असं नाही. काही लोक घरात राहतात, पण त्यांचं मन कधीच घरात नसतं. त्यांना फक्त स्वतःचा फायदा आणि स्वतःचं महत्त्व दिसत असतं. नवरा बायकोच्या नात्यात प्रेम कमी झालं तरी संसार टिकतो, पण विश्वास कमी झाला की एका छताखाली राहूनही दोन माणसं आयुष्यभर परकी राहतात. काही माणसं तुमच्या चुका कधीच विसरत नाहीत, पण त्यांनी केलेल्या चुका मात्र त्यांना आठवतही नाहीत. दुसऱ्यांसाठी वेगळे नियम आणि स्वतःसाठी वेगळे नियम ठेवणं ही त्यांची सवय असते. ज्यांना तुमची किंमत नसते त्यांच्यासाठी कितीही त्याग केला तरी तो कमीच वाटतो. आणि ज्यांना तुमचं मोल कळतं
त्यांच्यासाठी तुमची छोटीशी मदत ही खूप मोठी असते. अनेक लोक नातं टिकवण्यासाठी बोलत नाहीत, तर नातं त्यांच्या फायद्याचं राहावं म्हणून बोलत असतात. त्यांचा संवाद प्रेमासाठी नसतो, तर स्वार्थासाठी असतो. काही कुटुंबामध्ये वाद संपत नाहीत कारण प्रश्न मोठे असतात म्हणून नाही, तर प्रत्येकाला स्वतःच बरोबर असल्याचा अहंकार हा सोडायचा नसतो. लोकांना तुमचा संघर्ष दिसत नाही, पण तुमचं यश मात्र लगेच दिसतं. म्हणूनच यश मिळाल्यावर अभिनंदन करणाऱ्यांची संख्या ही वाढते आणि संघर्षाच्या वेळी विचारपूस करणाऱ्यांची संख्या ही कमी असते. मत्सर हा असा आजार आहे की तो दुसऱ्याचं नुकसान कमी आणि स्वतःची मनशांती जास्त नष्ट करतो. पण तरीही अनेक लोक आयुष्यभर हाच रोग जपून ठेवतात. काही लोक नातं तोडत नाहीत कारण त्यांना तुमच्यावर प्रेम असतं म्हणून नाही, तर गरज पडल्यावर उपयोगी व्हावं म्हणून ते नातं जिवंत ठेवतात. घरात शांतता नसण्याचं कारण गरिबी नसतं, तर एकमेकांना समजून घेण्याची इच्छा नसणं हे असतं. पैसा कमी असला तरी घर आनंदी राहू शकतं, पण अहंकार जास्त असेल तर सुख हरवतं. काही माणसं तुमच्या समोर गोड बोलतात आणि पाठीमागं तुमची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी नात्यापेक्षा स्वतःची प्रतिमा महत्वाची असते. जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे खऱ्या माणसाला ओळखणं, कारण आजकाल चेहऱ्यापेक्षा मुखवटे जास्त आणि शब्दांपेक्षा अभिनय जास्त दिसतो. काही नातेवाईकांना तुमचं दुःख बघून वाईट वाटत नाही, पण तुमचं सुख बघून मात्र अस्वस्थ वाटतं आणि हीच मत्सराची खरी ओळख असते. नवरा बायकोमध्ये प्रेमाचा अभाव अनेकदा भरून निघू शकतो, पण सततचा अपमान आणि अविश्वास हे नात्याच्या मुळावर घाव घालत असतात. काही लोक दुसऱ्यांच्या आयुष्याची चर्चा करण्यात इतके व्यस्त असतात की स्वतःचं आयुष्य सुधारण्याची संधीच गमावून बसतात. स्वार्थी माणूस तुमच्या सोबत तेव्हाच असतो जोपर्यंत त्याला तुमच्याकडून काहीतरी मिळत असतं. गरज संपली की त्याचा जिव्हाळाही संपतो. काही कुटुंबामध्ये प्रेमापेक्षा तुलना जास्त असते, त्यामुळे माणसं एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याऐवजी एकमेकांशी स्पर्धा करत राहतात. लोकांना सत्यापेक्षा त्यांना आवडणारं खोटं जास्त प्रिय असतं. म्हणूनच प्रामाणिक माणसं अनेकदा एकटी पडतात आणि दिखाऊ माणसं गर्दीत लोकप्रिय होतात. काही नाती टिकतात कारण त्यात प्रेम असतं, तर काही नाती टिकतात कारण त्यात गरज असते. दोन्हींचा फरक समजला की अनेक भ्रम आपोआप दूर होतात. माणसाचा स्वभाव बदलणं कठीण असतं, पण स्वतःच्या चुका मान्य करणं कठीण असतं. म्हणून अनेक नाती गैरसमजामुळं नाही, तर अहंकारामुळं तुटतात. आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो, प्रत्येक गोड शब्द मनापासून नसतो आणि प्रत्येक नातं विश्वास ठेवण्यासारखं नसतं. त्यामुळे माणसं ओळखताना शब्दांवर नाही, तर त्यांच्या वागण्यावर विश्वास ठेवावा.